श्रीराम धन्य नामेरदेवो येथील पूर्वता भावो जोडू किती परमार्थ लाभो जो पावे सुखिते त्यानंतर देहाचे लागले गे एक लागले मग संगे एकी परमार्थराजे एकंदरे सेविनी एक फिरती तीर्थाटणे एक करीती प्रश्रवणे एक अखंड नाम स्मरणे एकावर राहिले एक पटे करू लागले एक योगाभ्यासी महाफले एक अभ्यास योगी झाले वेदशास्त्री उत्पन्न एकी घटने ग्रह केला देह अत्यंत पिता एकी देव ठाई पाळीला भावार्थ भले त्या देहाला रथाला आपण म्हणत कारण देह हा पुस्तक त्याच्यामध्ये या पंचभूतांमध्ये बसलेला जो आहे त्याला ओळखलं की ते आज काय देहा आज नाही उद्या जाणारच आहे देहाचा प्रयत्न नाही आहे परंतु त्या जो त्याच्यामध्ये बसलेला आहे तो पण आपल्याला काही भीती नाही एकच समजायचं की हे सर्व खोटं आहे देहाला त्रास होतो अनेक प्रमाणे देहाला त्रास होतो आणि मार्गस्थ माणसांना जसं गुरु अनेक प्रकारचे त्रास पण आपण एकच समजायचं त्रास खूप येणार आहे देणारा तोच आहे घेणारा तोच आहे तोच देतो तोच आपला फक्त मार्ग दाखवतो कारण देहावर तुम्ही ईश्वर सोडत नाही देह आत्म्याचं उद्या जाणार आहे त्या देह काय राहायला आलेलं नाही आहे परंतु जो त्याच्यामध्ये फसलेला आहे त्याला त्यांना ओळखलेला आहे मग देहाचा काय विचार करायचा देहाचा आत्म्याचं उद्या जाणार होतं कधीतरी त्याचा लिमिट आहे तर त्याच्याप्रमाणे तो जाणार आहे पण तुम्ही गुरु काय सांगितलेलं आहे तुम्ही देह नाही आहे देह तुम्ही जर विचार केला तर तुमच्या देहाला काहीच अर्थ नाही आहे पण तुम्ही विचार करू म्हणजे आपला मध्ये बसलेला आहे जर त्याला ओळखलं पाहिजे अनेक प्रकार प्राप्त होणारच आहे त्रासाला घाबरू नका फक्त तुमचं परमेश्वरवर परमेश्वर गुरु आपला आहे बसलेला आपल्याला त्याने मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग तो त्या मार्गाला तुम्ही चालत पाहिजे तुम्ही त्या मार्गाला जात नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमचं त्यामुळे त्रास होतो अनेक प्रकारचं वारे येतात त्या वारामध्ये सहन करण्याची शक्ती जर तो देतोय ना वारे येणार वाराचं वारा येणार ते वाराला तुम्ही शक्ती तुमचं एवढं विचार करायचं की माझा गुरु माझ्याकडे आहे मग मी त्या वाऱ्याला घाबरू कुठ्याला मला काही घाबरण्याची नाही हे देह आहे हा देह आज नाही उद्या जाणार होता तर देह जाणार आहे म्हणून घाबरून जाणार जाऊ दे काय होतं देह जाणार आहे ना तुम्ही आपल्या
बोलावलं आणि गुरुने सांगितलेलं आहे मार्गाने तुम्ही आहे काय त्यांना ते सर्व वादळ वादळ होतात. आता आपण पाहतो आकाशावर अनेक प्रकारचे वादळ होतात. आपल्यावर अनेक जण त्या वारामुळे घाबरतात. पण तो वारा किती वेळा असतो? 5 मिनिटं का 10 मिनिटं मग पुढलं टाकतो. तसं ते शरीरामध्ये वारे अधिक आहेत आणि ते वारे आपल्याला त्रास देतात. पण त्या त्रासाला घाबरून काय होतं? आत्मा तुमच्या त्रास घालवणं हे जाणारं तिथे जाऊ दे. देहाचा काय विचार करता? विचार करू नका. देवाचा विचार करायचा नाही. पण आपल्या आपल्या गुरुने सांगितलेल्या मार्गाने आपण जायला पाहिजे. तरच आपल्याला सर्व प्रकारचं सुख मिळेल. जर ते गुरुने सांगितल्याप्रमाणे मार्गात नाही किंवा तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला अनेक प्रकारचे त्रास देतो. सर्व वादळं येतात. वादळ येणार त्या वादळाला घाबरून नका. येऊ दे वादळ. काय होणार आहे? वादळ झालं ना ते देहाला फक्त वादळ त्रास देणार आहे. तुमच्या इतर काही गोष्टीचं वादळ होणार हे देहालाच काय वादळ येतात त्या देहाला त्रास देतात. तर होऊ दे ना काय होऊ दे. हे गुरु बसलेला आपल्या गुरुने उत्तर करता आणि गुरुने ज्या नदी जायचं त्याचं पण घाबरायचं कोणाला या देहासाठी घाबरायचं नाही. देहाला सहन करण्याची शक्ती तो देतोय आणि सर्व जे काही अपत्य आपले सर्व हे करतो आणि बघायचं म्हणून आपल्या गुरुवर आणि आपल्याला त्याने गुरु मिळवून आपल्याला गुरु मिळाला. त्यामुळे आपल्याला गुरुने शक्ती केली. त्या शक्तीचा उपयोग करा. तुमचा काही विचार करू नका. गुरुने मला सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा तुम्हाला ओळखतं पाहिजे. तुम्ही अनेकदा लोक अनेक प्रकारचे जेवढं होतं जगडाचं अनेक देव तुमच्यामध्ये आहे पण त्याला ओळखलं नाही गप्पामध्ये किती देव पाहिलं नसताना काय होणार नाही. मग देव माझ्यामध्ये आहे आणि त्याला मी पूर्ण आपण अनेक ह्याच्यापेक्षा गुरु गुरु हा देव आहे आणि गुरुने आपल्याला शिकवण दिलेली आहे की तुमच्यामध्ये देव बसलेला आहे. त्याला तुम्ही ओळखा तरच तुमचा फायदा आहे. जर त्याला ओळखलं नाही त्याचा काय फायदा नाही आहे. तुम्ही इतर अनेक ह्याच्यामध्ये तुम्ही ओळखलं गेलं नाही तुम्हाला त्रास होतो. तुम्ही ओळखू नका. होय आणि देहाला त्रास झाला त्रास भोगायला तयार असतो. देह अनेक प्रकारच्या देहात देहामध्ये बसलेले त्या देहामध्ये देव बसले आणि त्याला ओळखा. एवढा काय कुठल्या गोष्टीला घाबरू नका. एवढं विचार करा की मी देव आहे. मी देव आहे हे विचार करा. मला दुसरं काही वाटत नाही. माझ्या हे देहाला मला काही किंमत मी देत नाही. मग माझ्या अंतरामध्ये जो बसलेला आहे त्याला मी फक्त किंमत देतो आणि तो आहे तो पण मी आहे. नंतर हा देह जाणार आहे. तो त्यातून निघाला का मी गेलो ना त्या देहाची किंमत किती आहे? देहाला किंमत आहे का तुमच्या? नाही. हे पंचव्य आहे. पंचायच्यामध्ये तो विलीन होणार आहे. त्याला तुम्ही देव गेल्यानंतर त्याला ह्या
माती देहाला जाऊन तुम्हाला हे करून टाकणार पण त्याच्यामध्ये जो बदलला आहे तो पण कुठेही जाणार नाही तो तसाच अनुभव राहणार आणि तुम्ही त्याचं जो त्या मधला आत्मा माझा ओळखला असेल आणि ज्याला हे माहिती आहे की माझा आत्मा मला योग्य मार्गाने मिळणार आहे आणि त्याच्यात फक्त हे करणार या माझ्या देहाला काही अर्थ नाही हे घेत आहात तर उद्या जाणार शेवटी ते काय कुठेही गेलं पडलं तरी तुमच्या मधलं जो पर आहे तो परत तुम्ही आहात तुमच्या मनात तो गेला तर तुमच्या देहाला काहीच म्हणत नाही तर मातीमोड देहाला तुम्ही माझं म्हणता मातीमोड देहाला माझं म्हणू नका मला हे पाहिजे मला ते पाहिजे त्या ह्याच्यासाठी तुम्ही विचार करू नका एवढंच तुम्ही विचार करा की मी माझ्याकडून मला सांगितलेलं आहे तुम्ही देवा आणि हेच माझ्या ठाकूरला की मी देव आहे मी दुसरं पण नाही हे माझं देह आहे ना मी काय अर्थ करत नाही माझ्या देवाला मी देव आहे हे विचार करून मी वागलो तरच मला हे आहे आणि जरी कितीही तर झालं तर या देहाकडे तुम्ही पाहू नका देहाचा त्रास आहे एका संतांचं पायाला कुठलं चाललं होतं त्यामुळे त्याचं रक्त वाहत आणि त्याच्या तेव्हा लोकांना सांगितलं तुमचं माझा रक्त पडतोय माझं त्या हे चमडा आहे चमडाला मी विचार देव बरोबर काय होतं असं त्या संतांनी विचार केलो का म्हणून तो त्या संतांना त्या चमडाला काय तो चमडातून रक्त वाहून तर काय सांगतो तुम्हाला विचार करा मी देव आहे हा प्रयत्न करा पण माझ्या तुम्ही देवा आणि मग तेच की शिक्षण ते सांगता तुम्ही गुरु आहे तुम्ही तुमच्या देहाला तुम्ही पूर्ण करू नका तरच तुम्हाला आनंद आहे नका राजा